काय गोड दिसतेस बानू तू आज. गोड आणि सुंदर, देवांची देवीच जणू. चल ग, म्हणजे तुझं आपलं काहीतरीच असतं. आता कुणच नाही बी विचार, कुणी बी सांगत्याल खरंच. या काय खोटं बोलती वय. म्हणजे आज म्या ह्यांच्या संगत जागरणाला बसणार. वाघ्या यांच्या मोर जागरण करताना गोष्ट सांगणार, यांचं कौतिक करणार. तेव्हा माझं बी नाव घेईल का ग वाघ्या? वय मग अगं देवांसंग लगीन झालं आहे तुझं. आता तू निस्ती बानू नाहीस, बानूबाई आहेस. अक्का, इकडे जेजुरीत जे काही घडलं आहे, घडत आहे आणि यापुढे घडणार आहे, हे मला तुम्हाला सांगणं अगदी महत्त्वाचं वाटत आहे. अक्का, श्री खंडेराय वनवास संपून पुन्हा जेजुरीत आले आहेत, पण येताना ते एकटे आले नाहीत. मी म्हाळसा ह्या जेजुरीची सम्राज्ञी. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी ह्या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. कुठे बाहेर चाललात का? होय. कुठे? बानूकडे. खूप सहज सांगायला लागलात तुम्ही. होय, कारण ही तसेच आहे. तुमच्याकडे कारण नाही असं कसं होईल? म्हाळसा, आज जागरण गोंधळ आहे. ज्या परंपरेला मी जन्म दिला ती परंपरा मी कशी मोडू? जागरण म्हणजे त्या परमतत्वाला जागवणे. जागरण म्हणजे मनुष्याच्या मनावरच्या अनावश्यक गोष्टी बाजूला सारून त्याला स्वतःला जागवणे. ज्याला परमेश्वराची आस आहे पण जो पंचविकारांमध्ये अडकून त्याला विसरलाय, त्याला जागवणे म्हणजेच जागरण. म्हणजे तुमच्या दुसऱ्या लग्नानंतरचा हा एक महत्त्वाचा सोहळा आहे. म्हाळसा, हा समारंभ माझ्या आनंदासाठी नसून तो माझ्या भक्तांसाठी आहे. याचा अर्थ आज पुन्हा मी तुमच्याशिवाय एकटीच. तशी मला आता एकटेपणाची सवय झालीच आहे. म्हाळसा, मी तुझ्याच सोबत असणार आहे, पण आता मला जाणं अत्यंत आवश्यक आहे.
किती बदललात तुम्ही. तुमचा आवाज, तुमचा स्पर्श पहिल्यासारखा का वाटत नाही मला. माझ्यापासून तुम्ही खूप दूर चालले आहात. मी मात्र एकटी आहे आणि त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही.